नमस्कार. हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत घरच्या घरी अगदी झटपट होणार म्हणजे पटकन होणारा पिझ्झा. कसा करायचा ते आपण पाहूया. पिझ्झा करण्यासाठी इथे पिझ्झा बेसचा एक पॅकेट आणलेला आहे. या पॅकेटमध्ये 2 पिझ्झा बेस मिळतात आपल्याला. तर आता मी तुम्हाला एक दाखवते. तर आधी एका ताटलीला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. बाजूला मी कढईमध्ये मीठ सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता यावरती हा पिझ्झा बेस ठेवायचा आहे. आता यावरती टोमॅटो सॉस घालायचा आहे. त्यानंतर मेयोनीज घालायचा आहे. आता पिझ्झा सॉस घालायचा आहे. आता हे पिझ्झा बेसला सर्व बाजूने असं लावून घ्या. तर आता हे सर्व बाजूने लावून झालेलं आहे. यावरती मोझरेला चीज घालूया सर्व बाजूने. मोझरेला चीज नसेल तर तुम्ही जो रोजचा चीज असतो ना तो किसून घातला तरी चालेल. आता कांदे लावून घेऊया. तर कांद्याचे तुकडे मी असे करून घेतलेले आहेत. त्यानंतर शिमला मिरची बिया काढून टाका. नंतर तसे तुकडे करून यावरती लावून घ्या. तुम्हाला किती प्रमाणात भाज्या पाहिजे त्याप्रमाणे लावा. अगदी जास्तही लावू नका. आता टोमॅटो लावून घ्यायचा आहे. टोमॅटोचेही मी बिया काढून घेतलेले आहेत. यावरती तुम्हाला पनीर किंवा मक्याचे जे कोवळे दाणे असतात ते घातले तरी चालतील. आता यावरती परत एकदा चीज घालायचं आहे. चीज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. इथे आमच्याकडे वर्षाने एकदा आम्ही चीज असे म्हणजे कोणत्याही पदार्थात घालतो, म्हणून इथे मी जास्त चीज घालत आहे. आणि चव छान येते. यावरती चिमूटभर इथे आपल्याला मिक्स हर्ब्स टाकायचं आहे. तर मिक्स हर्ब्स टाकल्यानंतर आपल्याला इथे रेड चिली फ्लेक्स टाकायचे. अगदी थोडीशीच रेड चिली फ्लेक्स टाकायची आपल्याला इथे. तर आपली रेड चिली फ्लेक्स पण टाकून झालेली आहे. आता आपण हा पिझ्झा कढईमध्ये ठेवूया. तर मीठ इथे गरम झालेलं आहे. यामध्ये रिंग ठेवायचा. पिझ्झा यावरती ठेवायचा आहे. यावरती ठेवायचं झाकण आणि गॅसची आत इथे लहान आणि मध्यमच्या मधोमध ठेवायचे आणि 15 मिनिटं तरी हे चांगलं शिजू द्यायचं आहे. इथून आपल्याला दिसेल शिजलंय की नाही ते. तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि बघा चीज आहे ना तो विरघळला आहे पूर्णपणे आणि भाज्याही शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद करूया. झाकण काढूया. बघा किती छान आपला पिझ्झा झालेला आहे. अगदी घरच्या घरी पटकन असा होणारा पिझ्झा. आता थोडाफार थंड झाला की मग याला आपण कट करून घेऊया. आता हे थोडंफार थंड झालेले आहे तेव्हा पिझ्झा कटरने कापून घेऊया. तर या साईडने कट करून घेऊया. तर यातला एक पीस काढूया. मस्त घरच्या घरी अगदी पटकन होणारा पिझ्झा आपला तयार आहे. ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया मस्त अशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.